नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी पुस्तक विश्व. इथे आम्ही जगप्रसिद्ध आणि प्रेरणादायी पुस्तकांचा मराठीत सखोल आणि भावनिक आढावा घेऊन येतो. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, आध्यात्मिक ज्ञान हवं असेल आणि पुस्तकांमधून जीवन बदलणारे विचार मिळवायचे असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे. आज आपण एक महान आध्यात्मिक आत्मकथेचा संक्षिप्त आढावा ऐकणार आहोत. तुमच्या नशिबावर ग्रह राज्य करतात का, की तुम्हीच तुमच्या भवितव्याचे राजे आहात? नमस्कार श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत परमहंस योगानंद यांच्या आत्मकथेतील एक अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणारा अध्याय. आपल्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव असतो का? आपण नशिबाचे गुलाम आहोत का, की आपणच आपल्या भविष्याचे निर्माते आहोत? हे प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहेत. पण याच सर्व प्रश्नांची उत्तरे या अध्यायात मिळतात. एक नामांकित ज्योतिष योगानंदजींची कुंडली पाहतात आणि सांगतात की विशिष्ट काळात त्यांना गंभीर आजाराचा धोका आहे. क्षणभर का होईना योगानंदजींच्या मनात चिंता निर्माण होते. का? कारण ते ज्योतिषी एकदम अचूक गणना करणारे असतात. पण ते घाबरत नाहीत. ते आपल्या गुरूंकडे जातात. स्वामी श्री युक्तेश्वर. गुरु शांतपणे सांगतात, हो, ग्रहांचा प्रभाव असतो, पण तो अंतिम नाही. ग्रह हे तुमच्या भूतकाळातील कर्माचे प्रतिबिंब आहेत. तुम्ही आत्मा आहात, ग्रहांपेक्षा श्रेष्ठ. ते पुढे स्पष्ट करतात की ज्योतिष हे विज्ञान आहे, पण ते आपल्याला सावध करते, बांधून ठेवत नाही. जर मनुष्याने प्रबळ श्रद्धा, ध्यान आणि आत्मनियंत्रण याचा अवलंब केला तर तो कर्माचे दुष्परिणाम कमी करू शकतो. योगानंदजी गुरूंच्या सल्ल्यानुसार अधिक श्रद्धेने साधना करतात. ते नकारात्मक विचारांना मनात ध्यान देत नाहीत. ते ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतात. आणि परिणाम ज्योतिषांनी सांगितलेले गंभीर संकट त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात येतच नाही. या घटनेतून ते एक महान सत्य सांगतात. नशीब आपल्याला नियंत्रित करत नाही. आपली चेतना आणि आत्मशक्तीच खरा नियंता आहे. हा अध्याय आपल्याला भीतीतून बाहेर काढतो. तो सांगतो की आपण ग्रहाचे गुलाम नाही, आपण आपल्या कर्माचे आणि भवितव्याचे निर्माते आहोत. जर तुमच्यावर कधी नकारात्मक भविष्यकथन झाले असेल, जर कुणी सांगितले असेल की तुमचे नशीब कमकुवत आहे, तर हा अध्याय खास तुमच्यासाठी आणि तो लक्षात ठेवण्यासाठी. आत्मविश्वास, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही सावली दूर करता येते. ग्रह तुमच्या जीवनावर सावली टाकू शकतात, पण तुमच्या आत्म्याचा प्रकाश त्या सावलीपेक्षा नेहमीच मोठा असतो. तर श्रोते मित्रहो, हा अध्याय इथेच संपतो. हे अध्याय वाचन तुम्हाला आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट देखील करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या एका नवीन अध्यायात. तोपर्यंत धन्यवाद.